हॉटेल उद्योगांचा LPG गॅस पुरवठा बंद. फक्त घरगुती वापरासाठी मिळणार गॅस सिलेंडर. नागपूर. युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना LPG सिलेंडर देण्यावर बंदी घातली. आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठी पुरविण्यात येईल. या गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढलाय. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना मोठा धक्का बसणार आहे. घरगुती सिलेंडरचा तुटवडा. एकीकडे व्यावसायिक गॅस बंद झाला असताना दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलेंडर मिळेनासे झाले आहेत. गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलेंडर मिळणार नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे गॅसचा काळा बाजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने का घेतला हा निर्णय? भारत बहुतेक LPG आखाती देशातून आयात करतो. भारतात काही प्रमाणात उत्पादन होत असले तरी ते अपुरे आहे. युद्धामुळे आयातीत अडथळे येत असल्यामुळे व्यावसायिक वापराचा गॅस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे तेल कंपन्यातील सूत्रांनी सांगितले. हॉटेल उद्योग बंद पडण्याची भीती. CNGच्या बाबतीत परिस्थिती तुलनेने बरी म्हणावी अशी आहे. देशांतर्गत उत्पादनातूनच CNGची मोठी गरज भागविली जात आहे. ज्या ठिकाणी CNG उपलब्ध आहे तेथे उद्योगांनी LPG ऐवजी CNGचा वापर सुरू केलाय. मात्र देशातील बहुतांश भागात CNG नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्या भागातील हॉटेल आणि उद्योग लवकरच बंद पडण्याची भीती आहे. या अडचणींमुळे आम्हाला मोठा फटका बसेल, असे सदर येथील बुलॉक कार्ट रेस्टॉरंटचे बलवीर सिंग वाघवा म्हणाले.